हिंगोलीत मनोज जरांगेंवर अदखलपत्र गुन्हा दाखल झाला। महेश बांगर यांच्या तक्रारीवरून जरांगे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला। धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अदखलपत्र गुन्हा दाखल झाला। परभणीत गेल्या 24 दिवसांपासून आंबेडकरी अनुयायींकडून लाक्षणिक आंदोलन सुरू झाले आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का। माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंचांसह 30 जणांचा शिंदे गटात प्रवेश झाला। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनसे ॲक्शन मोडमध्ये आली आहे। कालच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। पालिका निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। भाईंदरमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजपच्या 2 महिला नगरसेविका आपापसात भिडल्यात। शांतीनगर सेक्टर 7 मध्ये भर रस्त्यात एकमेकांना शिवीगाळ। दोन्ही नगरसेविकांची एकमेकांविरोधामध्ये नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार। आमदार डॉक्टर भरत अतुल भोसले यांच्याकडून कृष्णा नदीकाठी परिसराची पाहणी, नदीकाठ विकासाचा आराखडा तयार करण्याच्या अतुल भोसलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। बीडच्या अंबेजोगाईमधील हत्तीखाना स्मारकाच्या दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद। पर्यटकांकडून हत्तीखाना दुरुस्तीची मागणी केली जात होती आणि निधीमुळेच पुढील 6 महिन्यात वास्तूचं काम पूर्ण होणार आहे। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती दिनानिमित्त अहिल्यानगरमधील राम मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। श्रीराम आता जपानच मंदिर परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला। अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता 37 वर्षांनंतर देखील जमिनीचा ताबा स्वतःकडेच आहे। म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिकेची कृती बेकायदा असल्याची मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी। नागपुरात HMVPची नोव्हेंबरमध्येच 3 वृद्धांना बाधा, 3ही रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याची रुग्णालयाची माहिती आहे। त्यामुळे HMVP व्हायरसमुळेच घाबरण्याचं कारण नाही आहे, जिल्हाधिकारी इटनकरांचं आवाहन आहे। जालन्यात सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये सर्वेक्षण करा, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना आहेत। HMPV प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय। मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्रांच्या आहारामधून कोंबड्या हद्दपार झाल्यात। आता HMVN इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी खबरदारी म्हणून उपाय घेण्यात आलेत आणि याच विषाणूमुळे नागपूरच्या तोरेपाडा या बचाव केंद्रामध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झालाय। कोल्हापूरमधील विशाळगड 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला झालाय। 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांमध्ये बंद होतं आणि गडावर मांसाहार करण्यास तसंच सायंकाळी 5 नंतर थांबण्यास मात्र बंदी असेल। छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा वेरूळच्या पर्यटकांमध्ये निम्म्यानं घट झाली आहे। अपूर्ण राहिलेला अजिंठ्याचा रस्ता आणि प्रामुख्यानं विमान वाहतूक नसल्यामुळेच 50% पर्यटक कमी झाल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागानं दिली आहे। पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कोकणात आठवडाअखेरीस पावसाचा अंदाज, तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा परतलाय आणि तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे। किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पुण्याच्या खेड तालुक्यातील थंडीचा जोर पुन्हा वाढलाय। कुडूसमध्ये थंडीसाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत। उघड्यावर कचरा टाकल्यामुळेच बेशिस्त कोथरूडकरांना दंड, आरोग्य विभागाची ही कारवाई आहे। राजमाता जिजाऊनगर, शिवतीर्थनगर, जय भवानी नगर, म्हातोबा नगर या भागामध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली। दुर्गाडी किल्ला राज्य शासनाच्या मालकीच्या आदेशाला कल्याण जिल्हा न्यायालयाची स्थगिती। मुस्लिम संघटनेच्या याचिकेनंतर हिंदू संघटनांना म्हणणं मांडण्यासाठी 9 जानेवारीपर्यंत मुदत। पुण्याच्या विमाननगरमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा, संजय पार्क, सिद्धार्थनगर, राजूनगर आणि म्हाडाच्या परिसरामधील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। अनेक तक्रारी करून देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत। पुण्याच्या रिंग रोडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंची उद्या आढावा बैठक। या बैठकीमध्ये भूमिपूजनाची तारीख निश्चित होणार आहे। एसटी महामंडळाकडून शिवशाहीची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली। अहवालानुसार शिवशाही बस रस्त्यावर चालण्यास योग्य आहे। पुण्याच्या स्वारगेटमध्ये बारामतीसह 10 आणि इंदापूर डेपोमध्ये 5 शिवशाही बस।